8 दिवसाचा जसं एखादा सर्जन असतो त्याच्याकडे अपॉइंटमेंट घ्यावं लागते. 8 दिवसांनी मिळेल, 10 दिवसांनी मिळेल. आमचे 3 विद्यार्थी जज आहेत, संजय बाटे, सुवर्णा कुलकर्णी, नितीन जाधव. त्यांना मी इथे बोलावे तुमच्याशी की काय लॉयर म्हणजे ऍडव्होकेट प्रोफेशन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करता, इंग्रजी कशी मदत करेल. आमच्या इथे इंग्रजीच्या लॉच्या डिक्शनरीज आहेत. मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर सेलर, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी मॉलमध्ये समजा तुम्ही गेला, तुम्ही रिसेप्शनिस्ट आहात, तुम्ही जर इंग्रजीतून त्या प्रोडक्टचं जर वर्णन केलं तर लोक तुमच्याकडे येतील जमीन पढ़ाने खाना अच्छी ढंग से आता है, अंग्रेजी से आती है, अच्छी तरह से बात करता है, मैनर्स है, एटिकेट्स है, सॉफ्ट स्किल है. त्याच्याकडे लोक आकर्षित त्याचा ऐकून घेतात की बच्चा मेहनती आहे, आगे बढ़ेल. काल प्राचार्य सरांनी सांगितले 2 मुलं नोट्स घेत होते, त्यांनी सांगितलं त्यांचं भवितव्य होतं. हे असं होऊ शकतं. इंग्रजी तुम्हाला केली ब्रोकर, बघा पुढे त्याची संधी आहे. इंटरप्रिटर, एखाद्याने जसं रशियाचे राष्ट्रपती इथे आले, आपल्या पंतप्रधानांना रशियन येते, मग तिथे म्हणतात मध्यस्थी त्याला दुभाषी म्हणतात, ते काम तुम्ही करू शकता. एक एक्स्ट्रा लँग्वेज शिकायची ती सुद्धा ऑनलाईन शिकायला शिकायचे. डिओलिंगो नावाचं ऍप आहे प्ले स्टोर, ते जर तुम्ही केलं तर त्याच्यातून तुम्हाला कोरियन, जॅपनीज, चायनीज, मॅन्डरिन सर्व भाषा शिकता येतात. त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, प्रशासकीय अधिकारी होता येतात. थिएटर आर्टिस्ट, फोक थिएटर. आमचा एक विद्यार्थी तो नेट परीक्षा पास झाला, तो इथे रेल्वेमध्ये लागलेला आहे, तर तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. तो वेगवेगळ्या लोकांची आवाज काढतो, मिमिक्री करतो. डायलॉग अँड स्टोरी रायटर, तुम्ही काय लिहू शकत नाही डायलॉग, तुम्ही काय लिहू शकत नाही पटकथा, तुम्हाला जर इंग्रजी वगैरे तुम्ही लिहू शकता. आमचे विद्यार्थी लिहितात. स्क्रीन प्ले रायटर, एखाद्या सिनेमाची पटकथा, आपल्या इथे आता सिनेमा निर्मिती सुद्धा झालेली मंडप, त्याच्यात तुम्ही एखादी पटकथा लिहू शकता. त्यानंतर कन्सल्टंट, सल्लागार होऊ शकतो, एखाद्या विषयावर सल्लागार तुम्हाला द्यायचा असेल तर. गाईड, मेडिएटर, नॅरेटर, एखाद्या कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी कथानक किंवा सूत्रधार काम तुम्ही करू शकता. जसं या ठिकाणी सूत्रधार आहे ते करू शकता. त्याच्यानंतर डायरेक्टर, कंटेंट रायटर. आपल्या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे, तिचं नाव आहे यशवी इंजी आहे, ती पास झाली, ती लॉ करते आता. ती कंटेंट रायटर आहे, एस्टॅब्लिश कंटेंट रायटर आहे. लिंक्डइन नावाच्या प्लॅटफॉर्मवर तिला तिचं अकाउंट आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिला त्याच्यावर जॉबही मिळाला. म्हणजे शिकत असताना तिला 50,000 रुपये महिने मिळतो. कंटेंट रायटर. तिला कुणीतरी सांगते की असं तर मलकापूर शहरावर आम्हाला एक निबंध लिहून देईल, चालणार. ती लिहून देते. म्हणजे कंटेंट रायटर, तिने कंटेंट जनरेट केलं. याला खूप डिमांड आहे कंटेंट रायटर. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एफएम चॅनल, त्याच्यामध्ये रेडिओ जॉकी असतात, आरजे किंवा डीजे असतात, डिस्क जॉकी असतात, ते इंग्रजीतूनच बोलतात. त्यानंतर आहे लिरिसिस्ट, गीतकार. आपण मराठीतून कविता करत असाल, इंग्रजीतून सुद्धा कविता करू शकता आणि चांगलं गीत तुम्ही लिहू शकता. डॉक्युमेंटरी प्रोड्युसर, एखादा माहितीपट त्याचं बॅकग्राऊंड देण्यासाठी तुम्हाला तिथे किंवा या कॉलेजचं बॅकग्राऊंड दिलं, तुम्हाला सांगितलं एका पानभर लिहा, तुम्ही करू शकता. ऍक्टर, आर्टिस्ट, सिंगर, म्युझिशियन, कॉमेडियन, बिलबोर्ड रायटिंग, मोठमोठ्याचे रायटर, त्याचे असे बिलबोर्ड तयार करतात. आता याच्यामध्ये कसे बिलबोर्ड तयार करायचे, कशी रचना करायची, मोठमोठ्या जाहिरातीची त्याला बिलबोर्ड असं म्हणतात. त्याच्यामध्ये एका स्त्रीचं चित्र असतं, ती मोठी मोटरसायकल असते, कार असते, त्याच्यात काहीतरी वाक्य लिहिलेलं असतं. म्हणजे जाहिरात लेखन हे तुम्ही करू शकता इंग्रजीतून. त्याचे तुम्हाला प्रोजेक्ट आहे यावर्षी. त्यानंतर आहे पोस्टर रायटिंग. ब्लॉगर, तुमचा स्वतःचा ब्लॉग पढून तुम्ही त्याला अनुदिनीय असं म्हणतात मराठीमध्ये, तुम्ही स्वतःचं कंटेंट त्याच्यामध्ये लावू शकता, संपूर्ण जगातले असतं, ते फ्री आहे. त्यानंतर आहे रायटर, पोएट, रिपोर्ट रायटर, सर्टिफिकेट रायटर. सर्टिफिकेट प्रमाणपत्र लिहिणं ही सुद्धा करणे. कसं प्रमाणपत्र तयार करून द्या, डिझाईन करून द्या, किंवा डिझाईन तुम्हाला करता येत नसेल तर तसे आम्हाला टेक्स्ट सांगा, टेक्स्ट ते प्रमाणपत्र कसं घ्यायचं. व्हर्च्युअल रायटर, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही इथे बसलेला एखाद्या एक नवीन प्रकार आलेला आहे डिजिटल फ्रीलान्सिंग नावाचा. तुम्ही घरी बसून पैसे करू शकता. ते स्कॅम नाही, तर तुम्हाला कुठेतरी तिथे सांगितलं की आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचं आहे, तिची इंग्रजीतून लग्नपत्रिका तयार करून द्या. तुम्ही जनता कॉलेजमधून लिटरेचरमधून इंग्रजी आहे, तर ती जर तुम्ही तयार केली लग्नपत्रिका, तर त्याच्यात तुम्हाला 5,000 10,000 मला मिळू शकतात बसल्या घर बसत. किंवा इन्व्हिटेशन पत्र असेल, निमंत्रण पत्र असेल, ती तयार करा. ब्रॉशर असेल, लिफलेट असेल, म्हणजे खूप मोठी
तिथे शिकता शिकता आपल्याला कमावते. त्यानंतर आहे घोस्ट रायटर. घोस्ट रायटर म्हणजे काय, नाव माझं आणि पुस्तक लिहायचं पवार सरांनी आणि त्याच्यावर माझं आपल्याला घोस्ट रायटर म्हणजे काय, नाव एक असेल पुस्तक एकाने लिहिलं आणि नाव दुसरं, त्याला घोस्ट रायटर हे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर रायटिंग ऑफ ग्रीटिंग कार्ड्स, वेडिंग कार्ड्स, इन्व्हिटेशन कार्ड्स, ब्रॉशर्स, लिफलेट रायटिंग. आपल्याला आपल्याला दिसतात वर्तमानपत्रामध्ये येतात, इंग्रजी येतात, मराठी येतात, हँडबिल्स येतात, लिफलेट्स येतात, पॅम्पलेट्स येतात. हे सर्व इंग्रजीतून जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला निश्चित बसल्या घरी पैसे घेऊ शकता. त्याच्यानंतर काय इव्हेंट मॅनेजमेंट. मोठमोठे आता अंबानीचं लग्न झालं, अंबानीच्या मुलाचं लग्न झालं, तिथे इव्हेंट मॅनेजमेंट केलं. अनेक विदेशी पाहुणे त्यांची मराठीत म्हणतात पण स्टनशॉट आपल्या शिवाय छान वेगळ्या म्हणजे अशा अमेरिकन ऍक्सिडेंट मध्ये ते बोलू शकतात. असं तुम्हाला म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये बोलू नका असं मी म्हणत तुम्हाला, तुम्ही ते फॉलो करू शकता. अमेरिकन ऍक्सिडेंट आहे our life to introduce for protection money for this event and we are going to introduce this rights for this auspicious ceremony of the wedding of the Ambani's. बोला असा बोलतो. असं काय करता येतं तुम्हाला, प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे अमेरिकन ऍक्शन मध्ये तुम्हाला बोलता येतं, ब्रिटिश ऍक्शन मध्ये आपण सध्या काय बोलतो, मी आपल्या भारतीय ऍक्शन मध्ये बोलतो. म्हणून मॅनेजमेंट ऑफ व्हेरियस इव्हेंट्स इन सोसायटी, अँकरिंग एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, लग्न असेल, रिसेप्शनिस्ट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन असतात त्या ठिकाणी लोकांना दाखवण्यासाठी. वाटाडे असतात की हे बघा हे बघा हे बघा चित्र बघा. आपल्या ते स्वामी मॅडम चांगले चित्रकार आहेत, त्यांनी चित्र प्रदर्शन बनवलेलं होतं, तर त्यांच्या चित्राचं वर्णन सुद्धा तुम्ही केलं एखाद्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीत आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तुमच्या युट्यूब चॅनलवर टाकला तर तुम्हालाही माहिती होईल की याच्या मागे कोणीतरी बॅकग्राऊंड स्पीकर आहे आणि त्यांना सुद्धा पर्सेंटेज मिळते. हे छोटे छोटे गोष्टी याच्यामध्ये खूप मोठ्या रोजगाराची संधी आहे. त्यानंतर आहे प्रोमोशनल मिटिंग्स. काही काही ठिकाणी पेड मिटिंग्स असतात, तिथे कॅमेरामॅन्स असतात, पत्रकार असतात, तर तिथे ॲमेच्युअर रायटर सुद्धा असतात ते त्याचा लोड देतात, रिपोर्ट तयार करतात. आणि वेगवेगळ्या आता प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे व्हर्च्युअल न्यूज पेपर्स आहेत, व्हर्च्युअल व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये दाखवतात. त्याच्यानंतर आहे फेलिसिटेशन सेरेमनी. एखाद्याचा सत्कार समारंभाचं सुद्धा वर्णन करू शकता. अवॉर्ड सेरेमनी, स्पोर्ट्स रिलेटेड इव्हेंट्स. आपले ते पवार साहेबांनी खूप पुढे नॅशनल लेवलची स्पर्धा घेतली बॅडमिंटनची, त्याचं सूत्रसंचालन जर तुम्ही इंग्रजीत केलं का करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जे प्लॅटफॉर्म आहे तिथे ग्राउंड आहे तुम्हाला. त्यानंतर आहे ग्रुप डिस्कशन, सेमिनार, वर्कशॉप, कॅम्प्स अँड क्विझिस. वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांमध्ये त्याचं संचालन इतक्या टाईपमध्ये संधी आहे. फक्त तुम्हाला आता याच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर येतं, कॉम्प्युटरचं नॉलेज आहे त्याच्यासाठी, म्हणजे इंग्लिश प्लस कॉम्प्युटर. मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर ट्रेनिंगद्वारे अंडरस्टँडिंग द टेक्नॉलॉजी ऑफ सॉफ्टवेअर लाईक कॅनवा, काइन मास्टर फॉर एडिटिंग ऑडिओ व्हिडिओ क्रिएशन ऑन मोबाईल. तुमचं रील्स तुम्ही तयार करता, त्याच्यामध्ये तुम्ही बोला एखाद्या विषयावर रील्स तयार करा. आम्ही केले तसे रील्स तयार दाखवतो. त्याच्यानंतर हे जे काही ऑडिओ व्हिडिओ चे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा व्हिडिओ एडिटिंगचे प्लॅटफॉर्म आहेत, कॅनवा, काइन मास्टर अशा आहेत, त्याचा वापर करून तुम्ही मोबाईलवर शॉर्ट फिल्म, रील्स, म्युझिक, पोएट्री प्रेझेंटेशन, तुमची कविता असते ती मांडा त्याच्यामध्ये. लेक्चर्स, एक्नॉलेजमेंट, एखाद्या व्यक्तीचा ऋणनिर्देश तुम्ही इंग्रजीत लिहून देऊ शकता का, एखाद्याचा फॉर्म भरून देऊ शकता का. कल्चरल प्रोग्राम, स्पीच. कॉलेजमध्ये संस्कृती कार्यक्रम तुम्हाला सांगितलं की तुम्ही याचं आभार प्रदर्शन करा, त्याला ओकाम सायन्स म्हणतो, तर त्याची स्पीच तुम्हाला लिहिता. याची तयारी आम्ही करून देतो इथे, कोणाला सोडणार नाही. त्यानंतर आहे व्हेरियस रिजनल आर्ट्स, ट्रॅडिशनल आर्ट्स. आपल्या स्थानिक ज्या परंपरा आहेत किंवा जी काही आपले जे मॉन्युमेंट्स आहेत, ऐतिहासिक स्थळ आहेत, त्याच्याबद्दल माहिती आम्ही कार्यक्रम देतो. आता इतिहास विभागासोबत आम्ही इतिहासाची इंग्रजी विभागासोबत कार्यक्रम तिथे घेतो. त्यानंतर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. पिकाचूचा आवाज किंवा छोटा भीमचा आवाज हा त्याचा नाही कार्टूनचा, कोणीतरी माणसाने त्याला दिलेला वेगळा आवाज काढला. एक स्त्री आहे ती त्याचा आवाज काढतो.
किंवा तुम्ही बघितलं असेल एखादा इंग्रजी सिनेमा सुरू आहे, त्याच्या खाली हिंदी स्क्रिप्ट चालते, सब टायटल चालतात, ते तुम्ही तयार करू शकता. एखादा तमिळ चित्रपट आहे, त्याचं तुम्हाला हिंदीतून सब टायटल करायचे सांगितले तुम्ही करू शकता. किंवा पुष्पा नावाचा चित्रपट आला होता, तो तिकडे तमिळमध्ये तयार झाला, त्याचं हिंदी डबिंग झालं, त्याला आवाज दिला श्रेयस कल्पदरे. आठवतं तुम्हाला? त्याला म्हणतो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, दुसऱ्याला आवाज देते. त्यानंतर बायलिंग्युअल ट्रान्सलेटर, एका भाषेतून दुसऱ्या भाषेतून अनुवाद करणे. त्यानंतर व्हिडिओ ऑफ सॉंग्स अँड देअर बॅकग्राऊंड ट्रान्सलेशन, तुम्ही बनवलेला व्हिडिओ किंवा दुसऱ्याच्या व्हिडिओला तुम्ही स्वतः लिहिलेलं स्क्रिप्ट टेक्स्ट तुम्ही त्याला स्वतः तुम्ही त्याचा अनुभव दिलं किंवा तुम्ही वाचून दाखवलं, त्याचं कथन केलं. ऑडिओ व्हिडिओ मिक्सिंग, टेस्ट इन्सर्शन, मला मराठी टायपिंग येत नाही, मग काय करू? कोणाकोणाला येते मराठी टायपिंग, कोणाकोणाला येते इंग्रजी टायपिंग, कोणाकोणाला येते. मग आता इंग्रजी मराठी कसं करायचं? मला इंग्रजी मराठी त्याचे प्लॅटफॉर्म्स आहेत, ट्रान्सलेट करू शकतो, सर्व काही आहे. त्याला एक जो दुसरा भाग आहे त्याला कम्प्युटर येतं त्याचे, आणि याला खूप जास्त पैसे मिळणार. अजून एक भाग सांगितलं. त्याच्यानंतर टेक्स्ट इन्सर्शन, कॅलिग्राफी, चांगलं हस्ताक्षर, स्वच्छ हस्ताक्षर, जे तुम्हाला वेगवेगळ्या फॉन्टमध्ये उपलब्ध असतात. तुम्ही जर काढत असाल त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात. मी तुम्हाला कॅलिग्राफीचा कोर्स मोफत शिकवणार आहे. 15 दिवसाचा कॅलिग्राफीचा कोर्स मी करणार इथे आपल्या डिपार्टमेंटचा मोफत आहे. कोर्स स्पोकन इंग्लिशचा कोर्स इथे मोफत होणार आहे, कारण ते अभ्यासामध्ये चालत कम्युनिकेशन. स्टुडंट विल गेट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी बाय ट्रेनिंग थिंग्स मायक्रोफोन हँडलिंग स्टुडंट्स. आता मायक्रोफोन किती दूर उभं आहे, आवाज येईल तिथे जाऊन जायचं, आवाज येईल. हे बंद किती दूर उभं आहे, कोणी त्याच्याकडून पुस्तकाचा बंद करतो, आवाज सांगतो वेगळा आवाज आहे. किती दूर उभं आहे याला म्हणतात मायक्रोफोन हँडलिंग. वेगवेगळ्या प्रकारचे माईक असतात, डायनामिक माईक आहे. सिंगर जो रेकॉर्ड करतो तो कार्डिओड माईक असतो, वेगवेगळ्या प्रकारचे माईक असतात. काही कॉलर माईक असतात, नाही का, इथे लावून रेकॉर्डिंग करतात, ब्लॉग बनवतात. तर ते कसं हँडल करायचं? ट्रेन स्टुडंट्स विल बी एम्प्लॉयबल साऊंड रेकॉर्डिंग. साऊंड कसं रेकॉर्ड करायचं? खूप वारा सुरू आहे आणि व्हिडिओ होणार, त्या वाऱ्याचा आवाज येतो, असा आवाज येतो त्याच्यामध्ये, आणि तुम्ही बोलताय असा आवाज, आणि तुम्ही त्याच्यात होतो म्हणजे काय झालं, तुमचा आवाज नीट गेला नाही. किंवा पाऊस सुरू आहे आणि तुम्ही बोलताय, मग तो पावसाचा आवाज काढून टाकायचा, तो वाऱ्याचा आवाज काढून टाकायचा, आपल्याला आवाज कधी आला पाहिजे. नॉइजलेस रेकॉर्डिंग कसं करायचं हे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येईल. क्रिएटिंग ऍडव्हर्टाइजमेंट इन युअर ओन व्हॉइस विल प्रोव्हाइड न्यू एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. इंग्रजी येत असेल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या जाहिराती तयार करून इथे स्थानिक, म्हणजे आता निवडणूक येणार आहे, इथे एखादा आमदार उभा राहिला म्हणजे होणार, त्याला सांगितलं की तुम्ही तुमची जाहिरात इंग्रजीतून करून देतो, म्हणजे इंग्रजी वोटर्स तुम्हाला मदत करणार. साधारणतः मराठीत बघतो आपण ऍडो रिक्षावर जाणार, इंग्रजी कसं वाटेल, पण इंग्रजीत पद्धत म्हणजे इंग्रजी जाणणारा लोक आहेत, डॉक्टर्स इंजिनियर्स ते येतील आणि माझा प्रचार होईल की कोणती म्हणजे इंग्रजीतून जाहिरात करतो, हे तुम्हाला करता येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ईमेल रायटिंग, व्हेरियस ऍप्स, युट्यूब ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, सर्च फॉर न्यू कन्सेप्ट इन इंग्लिश थ्रू व्हेरियस साइट्स ऑन इंटरनेट, व्होकॅब्युलरी. आणि असं करत असताना आपलं स्वतःचं नॉलेज वाढवत असताना इंटरनेटचा वापर कसा करायचा, युट्यूबचा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पीडीएफ पुस्तक आहेत, त्याचा वापर करून आपल्याला इंग्रजीचं संवर्धन करायचं आहे, वृद्धी करायची, म्हणून आपल्याला दिलेल्या क्षमता विकास करायचा. त्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज विल बी अवेलेबल इन द टुरिझम सेक्टर. परवाच्या दिवशी आपल्या जामनेरचे मंत्री त्यांनी एक पर्यटन धोरण जाहीर केलं महाराष्ट्राचं. त्याच्यामध्ये 100 कोटीच्या वर त्याच्यामध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. तर आपल्या आजूबाजूला कोणती पर्यटन स्थळ आहे, कोणते मंदिर आहेत, त्याच्याबद्दल जर तुम्ही एक ब्लॉग तयार केले आणि त्याच्यावर टाकले युट्यूबवर, तुम्हाला माहिती आहे का युट्यूबवर तुम्ही जर तुम्हाला पैसे मिळतात युट्यूबची, तुमची जास्त सबस्क्राईबर झाले तर, जसं तुम्ही जर सुरू केलं तुमचं चॅनल, मला पैसे मिळतील त्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे तुमच्या गावातलं मंदिर असेल, जुनं ठिकाण असेल, एखादं झाड असेल, एखादी नदी असेल, असं बनवा, तुम्हाला मिळेल. त्यानंतर